नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर. चॅप्टर नंबर 4 फायनल अकाउंट्स ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न या टॉपिकला या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत. आणि या टॉपिकमध्ये नॉन ट्रेडिंग कन्सर्न्स कोणकोणते असतात आणि त्यांचं अकाउंटिंग कशाप्रकारे केलं जातं हे आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर नॉन ट्रेडिंग कन्सर्न असेल याच्या संदर्भातील काही मुद्दे आहेत, सब पॉईंट्स आहेत, ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत वन बाय वन. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काही मुद्दे दिलेले आहेत ती वन बाय वन बघणार आहे. आता पहिला जो मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसतोय, काय सांगितलं आहे? मिनिंग ऑफ नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. आता मिनिंग ऑफ नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर याचा अर्थ आपल्याला आता बघायचा आहे. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आर दोज ऑर्गनायझेशन्स विच आर नॉट एंगेज इन द ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. बघा, त्यांनी सांगितलं आहे की नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ही संघटना जी आहे म्हणजे व्यापारी नसलेल्या संस्था आपण यांना म्हणतो. आणि या संस्था ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज नसतात. म्हणजेच काय म्हणायचं आहे की आपण ट्रेडिंग कन्सर्न बघितलेले आहेत, म्हणजे की ज्या व्यवसायामध्ये वस्तू किंवा सेवेची विक्री केली जाते किंवा खरेदी केली जाते. पुन्हा एकदा सांगतो बघा, वस्तूची किंवा सेवेची आपण काय करत असतो? खरेदी करत असतो किंवा त्याची विक्री करत असतो. मग अशा संस्थांना आपण काय म्हणतो? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतो. आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय की ज्या संस्थेमध्ये, ज्या संघटनेमध्ये बघा वस्तूची विक्री किंवा सेवेची विक्री आणि खरेदी होत नाही, अशा संघटनांना आपण काय म्हणतो? नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणत असतो आपण. पुढं म्हटलेलं आहे, दिस ऑर्गनायझेशन्स डील इन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन विच आर ऑफ अ चॅरिटेबल ऑर नॉन ट्रेडिंग नेचर. मग त्यांनी सांगितलं की या ऑर्गनायझेशन्समध्ये काही डील केल्या जातात की ह्या सर्व डील हा या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन स्वरूपामध्ये असतात, आर्थिक स्वरूपामध्ये असतात. म्हणजे या संघटनेमध्ये जे काही करार केले जातात ते सुद्धा पैशाच्या स्वरूपामध्येच ते व्यवहार केले जातात. मग हे व्यवहार त्यांनी सांगितलेलं आहे चॅरिटेबल असतात किंवा नॉन ट्रेडिंग नेचरचे असतात. म्हणजे त्यामध्ये नफा हा कमवणे उद्देश त्यामध्ये नसतो. नफा कमवण्याचा उद्देश त्यामध्ये नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये धरलेला नाही. ही महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असतात म्हणजे पैशाचा व्यवहार त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनमध्ये होतोच, परंतु त्या ठिकाणी नफा कमवणे हा त्या संघटनेचा उद्देश नसतो, ध्येय नसतं. त्यांनी पुढं म्हटलेलं बघा, हेन्स परचेसिंग अँड सेलिंग ऑफ गुड्स आर नॉट. बघा, त्यांनी सांगितले की या व्यवसायामध्ये खरेदी आणि विक्री, वस्तूची खरेदी आणि विक्री होत नाही, आर नॉट अंडरटेकन बाय दिस ऑर्गनायझेशन्स. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की या संघटनेमध्ये परचेसिंग होत नाही, सेलिंग होत नाही, म्हणजे वस्तूची खरेदी पण आपण करत नाही आणि वस्तूची विक्री पण या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये आपण करत नाही. मग या ऑर्गनायझेशनचा एम काय असेल? मग या ऑर्गनायझेशनचा एम त्यांनी सांगितलेला आहे, एम ऑफ सच ऑर्गनायझेशन इज नॉट टू अर्न प्रॉफिट बट टू गिव्ह सर्व्हिस. बघा, त्यांनी सांगितलं आहे या ऑर्गनायझेशनचा जो एम आहे, एम काय आहे की या ठिकाणी अर्न प्रॉफिट करायचा नाही. नॉट अर्न प्रॉफिट म्हणजे फायदा आपल्याला कमवायचा नाही, परंतु आपल्याला सेवा द्यायची आहे. बट टू गिव्ह सर्व्हिसेस, काय द्यायची आहे? सेवा द्यायची आहे. हा त्याचा एम आहे. सर्वांना नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय समजलं असेल. नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार होत नाही. बघा, ही संस्था जी आहे ती नॉन प्रॉफिटेबल असते, म्हणजे या ठिकाणी परचेससुद्धा केलं जात नाही आणि सेलसुद्धा केलं जात नाही. मग याचा एम नक्की काय आहे? तर या ठिकाणी नॉट टू अर्न प्रॉफिट म्हणजे फायदा कमवायचा नाही, परंतु या ठिकाणी सर्व्हिस म्हणजे सेवा द्यायची आहे. बघा, अशा संघटनेला आपण काय म्हणतो? नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणतो. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, बघूया वन बाय वन आपण मुद्दे बघतोय. पुढे त्यांनी सांगितले बघा, दस द नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स
नायदर डील इन बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स नॉर डू दे हॅव अन इंटेन्शन ऑफ अर्निंग प्रॉफिट. बघा त्यांनी सांगितलं आहे की द नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, मग त्यांनी सांगितलं नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन जे आहे त्या ठिकाणी बाईंग आणि सेलिंग बघा ऑफ गुड्स म्हणजे जे आपण वस्तू असते त्या वस्तूची विक्री करतो किंवा खरेदी करतो, अशा प्रकारचे डील्स करार या ठिकाणी नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये होत नाहीत, नॉर म्हणलेलं आहे. बघा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट अर्न केला जात नाही. बघा म्हणजे या ठिकाणी खरेदी आणि विक्रीचा व्यवहार होत नाही, त्या ठिकाणी प्रॉफिट कमवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी होत नाही. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं या ठिकाणी आपण वाक्य बघणार आहे. पुढचं वाक्य या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता. दिस ऑर्गनायझेशन्स रेंडर सोशल सर्व्हिसेस सच ॲज प्रमोशन ऑफ लिटरेचर, कल्चर, आर्ट, सायन्स, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, रिलिजन एटसेट्रा. त्यांनी सांगितलं या ठिकाणी की या ऑर्गनायझेशनमध्ये काही सोशल सर्व्हिस चालवले जातात, म्हणजे सामाजिक सेवा असतात, समाजासाठी काही सेवा असतात, त्या सेवा या ठिकाणी पोचवल्या जातात किंवा त्याचं प्रमोशन केलं जातं. म्हणजे या सेवा कोणकोणत्या घटकासंबंधित असतात तर लिटरेचर आहे, कल्चर आहे म्हणजे कला कौशल्य असेल, आर्ट, सायन्स आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे विज्ञान, एज्युकेशन म्हणजे शिक्षण, स्पोर्ट्स म्हणजे खेळ असेल, चॅरिटी असेल, रिलिजन असेल, धर्म, जात वगैरे या संदर्भातील किंवा आपली संस्कृती असेल या संदर्भातील जे काही सामाजिक सर्व्हिस असतात, सोशल सेवा असतात, या सर्व सामाजिक सेवा या ठिकाणी या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमार्फत पोचवल्या जातात. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन इन्क्लूड कन्सर्न्स एंगेज्ड इन एनी फील्ड ऑफ ॲक्टिव्हिटी वेअर द ऑब्जेक्ट टू अर्न प्रॉफिट्स इज नॉट देअर. बघा त्यांनी सांगितलं आहे की या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे काही फील्ड असतात, ॲक्टिव्हिटी असतात, परंतु त्यांचा ऑब्जेक्ट हा बघा बरेचशा ॲक्टिव्हिटीज ह्या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये होत असतात. जशा प्रकारच्या आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्टिव्हिटीज बघतो त्या प्रकारच्या सुद्धा ॲक्टिव्हिटीज या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये असतात. परंतु या ठिकाणी ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये काय फरक असेल तर नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन हे प्रॉफिट कमवण्यासाठी काम करत नाही किंवा त्या ठिकाणी ज्या काही ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात त्या ॲक्टिव्हिटीमार्फत कोणत्याही प्रकारचा फायदा त्या ठिकाणी कमवला जात नाही. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे त्यांनी की सच कन्सर्न मे बी एंगेज इन फंड रायझिंग ॲक्टिव्हिटीज फॉर कॅरिंग आउट इट्स ऑब्जेक्टिव्ह. बघा काही संस्था आता ऑर्गनायझेशन असतात की त्यांचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतो, उद्देश असतो, आणि तो उद्देश काय असेल की समाजाची सेवा करणं किंवा समाजाला सेवा पुरवणं. मग या समाजाला सेवा पुरवत असताना त्या ठिकाणी फंड म्हणजे आर्थिक घटक हा महत्त्वाचा घटक मानला जातो, आणि त्यासाठी ते काय करतात की फंड रायझिंग करण्याचं काम किंवा फंड रायझिंग करण्याची ॲक्टिव्हिटी आर्थिक घटक वाढवण्यासाठी ते काम करत असतात, समाजाची सेवा करण्यासाठी. पुढे सांगितलेलं आहे द नॉर्मल टाईप्स ऑफ इन्स्टिट्यूशन्स इन कंपास्ड अन द कॅटेगरी आर ॲज फॉलोज. बघा त्यांनी सांगितले काही नॉर्मल इन्स्टिट्यूशन आहेत की त्याचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे, कॅटेगरी केलेली आहे. काही वर्गीकरण केलेले आहेत आणि कॅटेगरी केलेले आहेत ते वन बाय वन आपण आता पाहूया. तर वन बाय वन आता या ठिकाणी पाहायचं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला पहिलं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे वर्गीकरण आपण वन बाय वन बघूया. त्यांनी सांगितलं बघा एज्युकेशनल शिक्षणासंदर्भातील काही कॅटेगरी त्यांनी केलेल्या आहेत. मग या शिक्षणाच्या संदर्भातील जो घटक आहे त्यामध्ये कोणकोणत्या संघटना त्यामध्ये समाविष्ट होतात तर शाळा त्यामध्ये समाविष्ट होतात, स्कूल्स, कॉलेजेस त्यामध्ये समाविष्ट होतात, युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठ असतात किंवा अनेक काही शैक्षणिक संस्थाने असतील ते सुद्धा या ठिकाणी समाविष्ट होत असतात. म्हणजे शैक्षणिक घटकामध्ये सुद्धा या ठिकाणी बरेचसे संस्था आहेत, त्या संस्थांचा उद्देश हा नफा कमवणे नसून समाजाला एक सेवा पोचवण्याचं काम असतं. त्यामध्ये शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे किंवा काही इन्स्टिट्यूशन असतील, खाजगी संस्था असतील त्यासुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्यांनी सांगितले मेडिकल सेकंड आहे मेडिकल. आता मेडिकल संदर्भातील कोणकोणते असतील तर हॉस्पिटल आहे म्हणजे दवाखाना असेल की दवाखान्याचं काम काय आहे की त्या ठिकाणी जे कोणी बघा
व्यक्ती असतील त्या व्यक्तीला त्याच्या आजारावरती उपचार देण्याचं काम या ठिकाणी दवाखान्यामार्फत केलं जातं. म्हणजे हॉस्पिटलसुद्धा या ठिकाणी नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये येते. कल्चरल म्हणजे संस्कृती संदर्भातील काही असतात बघा, लिटरेचर असेल, लायब्ररी असेल, आर्ट असेल, म्हणजे काही लायब्ररी आपण म्हणू शकतो, ग्रंथालय म्हणू शकतो, किंवा आपल्या संस्कृतीचं या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यासाठी काही लिटरेचर असतात किंवा आर्ट गॅलरी असते, ते सुद्धा या ठिकाणी आपण समाविष्ट करतो नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे चॅरिटेबल. काही चॅरिटेबल ट्रस्ट असतात तुमच्या गावामध्ये सुद्धा, काही संस्थाने असतील, काही मंडळे असतील, काही वाचनालय असतील, ते या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये येत असतात. तर त्यांनी सांगितले बघा, रेंडरिंग हेल्प, असिस्टन्स और डोनेशन टू पर्सन इज नीड टू डिफरंट फील्ड. बघा त्यांनी सांगितले अनेक व्यक्तीकडून या ठिकाणी देणगी घेतली जाते, डोनेशन घेतलं जातं, आणि त्या डोनेशनमार्फत अनेक जे काही फील्ड असतील काही किंवा अनेक काही घटक असतील त्या घटकांना एक प्रकारे मदत केली जाते, त्यांना एक सहकार्य केलं जातं या चॅरिटेबल ट्रस्टमार्फत. म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सुद्धा काही घटक आहेत, संस्था आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये समाविष्ट होतात. पुढे सांगितले प्रमोशनल. आता प्रमोशनलमध्ये कोणकोणते येतात त्यांनी पुढे सांगितले बघा, प्रमोशन ऑफ प्रोफेशन्स. काही संस्था असतात की प्रोफेशन संदर्भातील प्रमोशन करण्याचं काम या ठिकाणी त्या संस्था करत असतात. त्यांचा उद्देश काय आहे की प्रमोशन करण्याचं, एक प्रकारे सेवा देण्याचं काम. प्रोफेशनल जी काही व्यक्ती असतात किंवा घटक असतात त्यांच्या संदर्भातील, समजा आपण या ठिकाणी स्पोर्ट्स म्हणू शकतो, खेळ म्हणू शकतो, तर मग खेळासंदर्भातील किंवा खेळासंदर्भातील जे काही नॉलेज असेल किंवा जे काही सेवा असतील ते सेवा पोहोचवण्याचं काम या ठिकाणी त्या संस्था करत असतात. या ठिकाणी आपण प्रमोशनल संस्थासुद्धा या ठिकाणी नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये समाविष्ट असलेला बघू शकतो. क्लब्स, काही क्लब्स असतात ते क्लबसुद्धा या ठिकाणी नॉन ट्रेडिंगमध्ये येतात. काही असोसिएशन्स असतात, म्हणजे तुम्हाला माहिती असेल कामगार संघटना असेल, असोसिएशन असतील, ठीक आहे, तर या असोसिएशनसुद्धा या ठिकाणी नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये येत असतात. अशा प्रकारच्या काही संस्था आहेत, त्या नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बघा, अशा प्रकारे नॉन ट्रेडिंग कन्सर्न याची आपण व्याख्या बघितली, त्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय की नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा उद्देश हा प्रॉफिट कमवणे नसून तर समाजाला एक प्रकारची सेवा पुरवण्याची यांचं एक एम आहे, उद्देश आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सेल परचेस केला जात नाही, त्या ठिकाणी फक्त सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि त्यामधून कोणताही प्रॉफिट त्या ठिकाणी त्या संस्थेमार्फत घेतला जात नाही. मग अशा संस्थांना आपण काय म्हणतो, नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणतो. यामध्ये काही शैक्षणिक संस्था असतात की शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज असतील, काही इन्स्टिट्यूट असतील, मेडिकलमध्ये हॉस्पिटल, दवाखाना असेल, संस्कृतीमध्ये कल्चरलमध्ये काही प्रमोशन लिटरेचर असतील किंवा लायब्ररी असतील म्हणजे ग्रंथालय असतील. चॅरिटेबलमध्ये काही आपल्या गावामध्ये मंडळे असतात की सरकारकडे ते रजिस्टर असतात, चॅरिटेबल ट्रस्ट म्हणतो आपण त्यांना. या अशा प्रकारच्या संस्थासुद्धा या ठिकाणी नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये येतात. काही खेळासंदर्भातील अकॅडमी असतील त्यासुद्धा या ठिकाणी नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये येत असतात. काही क्लब्स असतात, काही असोसिएशन असतात, ते सुद्धा या ठिकाणी नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये समाविष्ट होतात. अशा प्रकारे आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा अर्थ बघितलेला आहे आणि सर्वांना तो अर्थ समजला असेल. काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता. व्हिडिओ लेक्चर बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.